नमस्कार, मी डॉक्टर बाबूराव कानडे, जनसेवा हॉस्पिटल पैठण. आमच्याकडे जगन्नाथजी फासाटे हे रहाटगाव इथून पेशंट आले होते. त्यांना एक पॅरालिसिस झाला होता. पॅरालिसिस नंतर आपण त्यांना एक 10 दिवसाच्या PKT उपचार पद्धतीने उपचार दिला. त्या उपचारांती आज त्यांना किती हे झालं, आज त्यांच्या नातवांकडून आपण जाणून घेऊ. नाव सांग भैया यांचं. जगन्नाथ गंगाधर फासाटे. कधी झालं त्यांना पॅरालिसिस? जवळपास 4 महिने होत आले. 4 महिने होतात. आणि सुरुवातीला म्हणजे त्यांचे हातपाय वगैरे काहीच काम नव्हतं, काहीच पर्सेंटचं होतं. आणि समजा 10 दिवसापासून इथं ट्रीटमेंट घेतली. बस. तर ह्या 10 दिवसामध्ये आम्हाला जवळपास 50% आसपास रिकव्हरी वाटली. म्हणजे जे मेजर आमची मुवमेंट होत नव्हती आजपर्यंत, पायाची हाताची, तर ती जवळपास 50% रिकवर 10 दिवसातच होऊन गेली. ती 50% रिकवर 10 दिवसात. हा. आणि मेन गोष्ट म्हणजे स्वतः त्यांना कसंच चालता येत नव्हतं इथे यायच्या आधी. म्हणजे आपण सपोर्ट दिल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं ओझं आपल्या अंगावर पडायचं पूर्णपणे. म्हणजे बॅलन्स कसाच नव्हता. पण मग आज असं होऊ राहिलं का समजा आपण त्यांना हात लावला, हे जर त्यांना कळत असलं का आपण हात लावलेला आहे तरच तर चालते. पण ते आपण समजा त्यांना न कळत हात काढून घेतला, त्यांना कळलं नाही की आपण हात लावलेला आहे, तर ते स्वतः चालतात. फक्त काय होतं सध्या का त्यांची स्वतःचा इतका धीर नाही चालत आहे. फक्त तीच एक गोष्ट राहिली स्वतःला चालायला. त्यामुळे स्वतःची हिंमत लागली तर ते आज सुद्धा चालू शकते. आम्ही आज आले. आणि आजोबांचं वय किती आता? वय 84 रनिंग. 84 रनिंग. 84 वयाच्या मानाने आपल्या 10 दिवसाच्या बरंच काही हे झालं. नाही, बऱ्यापैकी रिकव्हरी. बरोबर, चांगली रिकव्हरी. तुम्हाला काय वाटतं बाबा? बरोबर वाटते. बरोबर बोलला. तुमच्या 2 शब्द तुमची प्रतिक्रिया सांगा, काय वाटते? मला ते काय, मी येण्यापूर्वी या दवाखान्यामध्ये म्हणजे पाय सुद्धा उचलत नव्हता मला. काय सुद्धा उचला. आता मी कसं होईना आधार सोडून चालायला पाहतो मी. बर बर बर. एवढा फरक पडला. काठी आधार घेतला तर चालतात. हा, काठी आता घेणार आहे. आता अच्छा अच्छा. आता उद्यापासून काठी घेणार आहे. बर बर म्हणजे आधार सोडायचा विचार आहे माझा. बर बर. अशी प्रयत्न चालू आहे. बर. बाकी एकंदरीत आमची ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला? जवळजवळ 90% चांगली. 90% चांगली. बरं. तुमच्यासारख्या पेशंटला काय सांगता बाबा? ते सांगणार आहे आम्ही की यायला पाहिजे हो, ज्यांना म्हणजे अशा प्रकारचा आजार आहे ना. ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आम्हाला फरक पडला, दुसरीकडे जातात, इथेच यायला पाहिजे. मी तुमचं नाथ हायस्कूलचं बरोबर होता ना? हो बरोबर. नाथ कोणते डॉक्टर होता अलीकडे? मी आलते इकडे. चांगली असते. चांगलं होते. अच्छा अच्छा. चला, बाकी ठीक आहे सगळं. सगळं ठीक आहे ना? चालेल. आम्हाला आता थोडं चालून दाखवा.